आपण जगात एकटे आहोत का? दुसऱ्या ग्रहावरती एलियन्स असतील का? UFO खरे आहेत का? शेकडो वर्षांपासून मानवाला पडलेला प्रश्न. काही महिन्यांपूर्वी 3I ॲटलस हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेत येऊन गेला. त्यावेळी तो धूमकेतू नाही तर एलियन स्पेशीज आहेत असं बोललं जात होतं. याआधी सुद्धा अनेकदा पृथ्वीवरती एलियन येऊन गेल्याचे आणि ही माहिती सामान्य माणसांपासून लपवली जात असल्याचे दावे केले गेलेत. पण आता या बाबतीची सगळी माहिती लवकरच जगासमोर येणार आहे. याला कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला एक आदेश. ट्रम्प यांनी एलियन्स आणि UFO बाबतची सगळी माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिलेत. या सार्वजनिक केल्या जाणाऱ्या फाईल्सला नाव देण्यात आलंय एलियन फाईल्स. या फाईल्स रिलीज झाल्यानंतर एरिया 51, UFO अशा सर्व गोष्टींचा उलगडा होईल असं म्हटलं जात आहे. पण ट्रम्प यांनी आदेश दिलेल्या एलियन फाईल्स नेमक्या काय आहेत? त्या रिलीज करण्याचे आदेश आत्ताच का देण्यात आले? या फाईल्स रिलीज झाल्यानंतर एलियन्स बाबत काय काय माहिती समोर येऊ शकते, सगळ्या विषय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय आदेश दिलेत ते पाहू. ट्रम्प यांनी 20 फेब्रुवारीला सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली. यात त्यांनी म्हटलंय की अमेरिकेकडे सध्या UFO, परग्रहावरचं जीवन किंवा एलियन्स याबाबत जी काही माहिती आहे ती सगळी माहिती सार्वजनिक केली जाईल. याबाबतचे आदेश मी संबंधित विभागांना देत असल्याची घोषणाही त्यांनी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की त्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री, सेक्रेटरी ऑफ वॉर आणि संबंधित सरकारी विभागांना फायली तपासण्याचे आदेश दिलेत. या फायलींमध्ये एलियन, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ आणि UFO बाबतची सर्व माहिती असेल. याचाच अर्थ अमेरिकन सरकारकडे एलियन्स आणि UFO बाबत जी काही माहिती आहे ती पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ही घटना खूप मोठी असल्याचं म्हटलं जातंय. आता यामुळे एलियन्स बाबत कोणकोणती माहिती समोर येऊ शकते हे पाहण्याआधी ट्रम्प यांनी आत्ताच अचानक असे आदेश का दिले ते पाहू. या सगळ्याची सुरुवात झाली आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका स्टेटमेंटमुळे. ओबामा यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये एक धक्कादायक खुलासा केला. ओबामा यांना पॉडकास्टमध्ये थेट प्रश्न विचारण्यात आला होता, एलियन खरे आहेत का? यावर त्यांनी उत्तर दिलं, हो, एलियन्स खरे आहेत, पण मी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांना एरिया 51 मध्ये ठेवलेलं नाही. ओबामा यांच्या या वक्तव्याचा अनेकांना मोठा धक्का बसला, कारण स्वतः अमेरिकेचे माजी अध्यक्षच एलियन खरे असल्याचं म्हणत होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची आणि एरिया 51 बाबत उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. एरिया 51 हा अमेरिकेतला एक अत्यंत गुप्त भाग आहे. अमेरिकेने या भागात एलियन्स लपवून ठेवले असल्याचं नेहमीच बोललं जातं. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन सरकारनं कित्येक वर्ष तर अशा प्रकारचा प्रदेश अस्तित्वात आहे हे सुद्धा मान्य केलं नव्हतं. पण 2013 मध्ये ओबामा यांच्या काळातच पहिल्यांदा या प्रदेशाचं अस्तित्व मान्य करण्यात आलं. ओबामा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की एरिया 51 हे अमेरिकन सैन्याचं गुप्त ठिकाण आहे. पण असं असलं तरी आजही एरिया 51 बाबत आणि अमेरिका तिथे एलियन्सला लपवून ठेवत असल्याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. आता ओबामा यांच्या एलियन्स खरे आहेत या वक्तव्यामुळे हे दावे पुन्हा व्हायला लागलेत. अमेरिकेसह जगभरात एलियन्स आणि UFO ची चर्चा पुन्हा व्हायला लागली. त्यामुळे आता याबाबत अमेरिकेकडे जी काही माहिती आहे ती माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेत. आता ट्रम्प यांच्या या आदेशानंतर एलियन्स आणि UFO बाबत कोणकोणती माहिती जगासमोर येऊ शकते ते बघूया. खरं तर एलियन्स पृथ्वीवरती येऊन गेलेत, UFO खरे आहेत असे दावे अनेकदा झालेत. पण अमेरिकन सरकारनं प्रत्येक वेळा हे दावे नाकारले आहेत. याबाबतचा सर्वात प्रसिद्ध दावा आहे 1947 सालचा. त्यावेळी पहिल्यांदाच UFO दिसल्याचा दावा करण्यात आला होता आणि धक्कादायक म्हणजे हा दावा स्वतः अमेरिकेच्या सैन्यानं केला होता. जुलै 1947 मध्ये अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको भागात मोठं वादळ आलं होतं. या वादळानंतर तिथल्या एका मेंढपाळाला त्याच्या गोठ्यात विचित्र कचरा पडलेला दिसला. 8 जुलैला अमेरिकेच्या रोझवेल आर्मी एअरफील्डनं एक अधिकृत प्रेस रिलीज जारी केली. यात म्हटलं होतं की सैन्यानं एक उडणारी वस्तू पकडली आहे. ही बातमी त्यावेळी जगभरातल्या न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावरती छापून आली होती. पण 24 तासांच्या आतच अमेरिकन सैन्यानं त्यांची स्टोरी पूर्णपणे बदलली. सैन्यानं सांगितलं की तो फक्त एक वेदर बलून आहे, UFO नाही. पण सैन्याच्या या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. अमेरिकन सरकार लोकांपासून काहीतरी लपवून ठेवतंय असं सगळीकडे बोललं जात होतं. शेवटी जवळपास 50 वर्षानंतर म्हणजेच 1994 साली अमेरिकेच्या एअरफोर्सनं मान्य केलं की ते त्यावेळी खोटं बोलत होते. 1947 साली दिसलेली वस्तू वेदर बलून नव्हती असं सैन्यानं सांगितलं. पण ती वस्तू UFO सुद्धा नव्हती असंही सैन्यानं स्पष्ट केलं. मुळात ती वस्तू म्हणजे प्रोजेक्ट मोगलचा भाग होता अशी माहिती सैन्यानं दिली. त्या काळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध सुरू होतं. दोन्ही देशांकडून एकमेकांवर गुप्तपणे लक्ष ठेवलं जायचं.
त्यावेळी सोव्हिएत युनियनवरती लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकन सरकार अशा बलून्सचा वापर करत होतं ज्यामध्ये मायक्रोफोन्स लावलेले होते. हा मलबा त्याच बलूनचा होता असं अमेरिकेने सांगितलंय. या घटनेनंतर अनेक वेळा आकाशात UFO दिसल्याच्या किंवा एलियन्सनं किडनॅप केल्याच्या बातम्या आल्या आहेत. 1997 साली अमेरिकेतल्या ॲरिझोना आणि नेवाडामध्ये हजारो लोकांनी एकाच वेळी आकाशात एक प्रचंड मोठं व्ही आकारचं एअरक्राफ्ट पाहिलं होतं. या एअरक्राफ्टचा आकार कित्येक फुटबॉलच्या मैदानांपेक्षा मोठा होता. यासोबतच आकाशात मोठा उजेडही दिसला होता. त्यावेळच्या ॲरिझोनाच्या गव्हर्नरने सुद्धा हे दृश्य पाहिलं होतं. पण नंतर सैन्यानं सांगितलं की हा उजेड A-10 वॉर्थरॉक जेट्स मधून येत होता, ज्यांची ट्रेनिंग एक्सरसाइज त्यावेळी सुरू होती. पण हजारो लोकांनी पाहिलेलं ते मोठं एअरक्राफ्ट नक्की काय होतं याचं स्पष्टीकरण मात्र सरकारनं दिलं नाही. 1975 साली याच ॲरिझोनाच्या भागात एक धक्कादायक घटना घडली होती. त्या भागातल्या 7 जणांच्या ग्रुपला ॲरिझोनाच्या जंगलात एक चमकणारी डिस्क दिसली होती. त्यांच्यापैकी ट्रॅव्हिस वॉल्टन नावाची एक व्यक्ती त्या डिस्कच्या जवळ गेली तेव्हा मोठा उजेड झाला. यानंतर वॉल्टन गायब झाला. सुरुवातीला या 6 जणांनी त्याची हत्या केल्याचं बोललं जात होतं. पण जेव्हा त्या सर्वांची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलेली UFOची स्टोरी खरी असल्याचं समोर आलं. धक्कादायक म्हणजे गायब झालेला वॉल्टन 5 दिवसांनी अचानक पुन्हा परत आला. त्यानं दावा केला की तो 5 दिवस एलियन्स सोबत त्यांच्या एअरक्राफ्टमध्ये होता. खरं तर हे आणि अशा प्रकारचे कित्येक दावे गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे एलियन्स किंवा UFO दिसण्याच्या अनेक घटना अमेरिकेच्या ॲरिझोना आणि नेवाडा भागात घडल्या आहेत. हा तोच प्रदेश आहे जिथे एरिया 51 सुद्धा आहे. त्यामुळे एरिया 51चं कनेक्शन या सगळ्या घटनांशी असल्याचं बोललं जातं. आता ट्रम्प यांच्या आदेशानंतर काय होणार तर अशा सर्व घटनांबाबत अमेरिकन सरकारकडे जो काही अधिकृत डेटा आहे तो डेटा सार्वजनिक केला जाणार आहे. त्यानंतर या घटनांबाबत अधिक माहिती मिळू शकेल. तसंच एरिया 51 बाबत सुद्धा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात अधिकृत माहिती मिळेल असं बोललं जात आहे. या सगळ्या फाईल्सना एलियन्स फाईल्स असं नाव देण्यात आलंय. आता या एलियन्स फाईल्स नेमक्या कधी रिलीज होतात आणि त्यानंतर एलियन्स बाबत काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, एलियन्स खरंच आहेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.